नमस्कार. मी डॉक्टर सुभाष भामरे बोलतोय. माझा विरोध मालेगाव मध्यला आहे. जेव्हा मी मालेगाव मध्य म्हणतो तेव्हा तुमच्या लक्षात येतं की नेमका कोणता भाग. मालेगाव बाह्यमधली जनता माझ्यासाठी दैवत आहे आणि मालेगाव बाह्यमधील जनतेसाठी मी काही करायला तयार आहे, प्रसंगी प्राणत्यागाला सुद्धा. कालपासनं मालेगाव मध्यमधील रुग्ण धुळ्याला पाठवायच्या संबंधित माझ्याविषयी काही मंडळी अफवा पसरवण्याचं काम करत आहेत आणि म्हणून मी मालेगाव बाह्यमधील जनता जे माझं दैवत आहे त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून माझं स्पष्टीकरण देतोय. माझा विरोध मालेगाव मध्यला आहे, मालेगाव बाह्यला नाही. त्याचं कारण असं आहे, गेल्या 1.5 महिन्यापासून मी सातत्याने ओरडतोय, पाठपुरावा करतोय की मालेगाव मध्य सील करा. 10 एप्रिलला जेव्हा फक्त 3च रुग्ण होते मालेगाव मध्यमध्ये, तेव्हापासून ओरडत होतं की मालेगाव मध्य सील करा, रेड झोन म्हणून घोषित करा. त्याचं कारण असं आहे, कारण मालेगाव मध्य सील किंवा रेड झोन घोषित नाही केलं तर ते लोन मालेगाव बाह्यमध्ये पसरू शकतं आणि म्हणून माझ्या मालेगाव बाह्यमध्ये करोनाची लागण होऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्न करत होतो. मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात तबलिगी जमातचं दिल्लीला मरकतला अधिवेशन झालं. हे धार्मिक अधिवेशन होतं आणि या धार्मिक अधिवेशनात भारतातील वेगवेगळ्या प्रांतातनं लोक आलेली होती, परदेशातनंही आलेले होते. सौदी अरेबिया असेल, इंडोनेशिया असेल, दुबई असेल, अनेक राष्ट्रांमधून. त्याच्यात कोरोना पॉझिटिव्ह लोक होते आणि म्हणून या अधिवेशनासाठी हजारो लोक जमलेले असताना त्याचा प्रादुर्भाव या मंडळींमध्ये झाला. दुर्दैवाने त्याच्यात मालेगाव मधले 100 लोक उपस्थित होते आणि अधिवेशन संपल्यानंतर परत ही मंडळी जेव्हा मालेगाव मध्यमध्ये आली त्यावेळेस सरकारच्या गाईडलाईन्सनुसार त्यांनी प्रशासनाला कळवायला पाहिजे होतं. त्यांची स्क्रीनिंग होणं आवश्यक होतं, टेस्ट होणं आवश्यक होतं, क्वारंटाईन होणं आवश्यक होतं. परंतु विशिष्ट विचारधारा असल्यामुळे या मंडळींनी प्रशासनाला कळवलं नाही आणि फिरत राहिले. त्याचाच परिपाक मालेगाव मध्यमध्ये करोनाचा उद्रेक होण्यामध्ये झाला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मालेगाव मध्यमधील काही लोक यांना करोनाचं अजिबात गांभीर्य नाही. ते प्रशासनाला, पोलिसांना, डॉक्टरांना सहकार्य करत नाही. हे गेल्या महिन्याभरात वेळोवेळी सिद्ध झालं आणि म्हणून मी सातत्याने मागणी केली की मालेगाव मिलिटरीच्या ताब्यात द्या. त्याचं कारण अनेक वेळा पोलिसांवर आणि डॉक्टरांवर हल्ले झालेत मालेगाव मध्यमध्ये, आपण जाणता आहात. स्थानिक प्रशासन आणि पोलिसाला तिथली जनता जुमानत नाही म्हणून मिलिटरी आणणं फार आवश्यक होतं. त्याप्रमाणे मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना विनंती केली, पत्र दिलं. मान्य श्री अनिल देशमुख साहेब जे गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याशी 3-4 वेळा बोललो, गांभीर्याची जाणीव करून दिली. राजेश टोपे आरोग्यमंत्री आहेत, राजेश टोपे साहेबांशी पण माझी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांच्याशी बोललो, पत्र दिलं आणि माझ्या सांगण्यावरनं केंद्र सरकार
मालेगावला मिलिटरी पाठवण्यात तयार झाली, मालेगाव मध्यला. परंतु जोपर्यंत राज्य सरकार मिलिटरीची मागणी करत नाही तोपर्यंत केंद्र सरकार राज्यात मिलिटरी पाठवू शकत नाही. मी जेव्हा हा प्रयत्न करत होतो त्याच्या मागे एकच उद्देश होता की मालेगाव मध्ये जो करोनाचा उद्रेक झालेला आहे तो माझ्या मालेगाव बाह्य लोकांमध्ये पसरू नये. 1 महिन्यापूर्वी जर मिलिटरी पाठवली असती तर आज मालेगाव मध्ये जो करोनाचा उद्रेक झाला तो झाला नसता आणि आज माझ्या मालेगाव बाह्यमधील जनतेपैकी एकही जण पॉझिटिव्ह आला नसता. आमचे 70 SRP आणि पोलिसांचे जवान पॉझिटिव्ह झाले नसते. आणि म्हणून आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याला मालेगाव मधील काही लोक जे सरकारला प्रशासनाला सहकार्य करत नाही, त्यांची एक विशिष्ट विचारधारा आहे, ते जबाबदार आहे. आणि म्हणून माझं प्रांजल मत आहे, माझा विरोध मालेगाव मध्यला आहे. काही लोक गैरसमज करून देत आहेत, त्यांना एकच म्हणणं आहे, मालेगाव बाह्यमधील जनता माझं दैवत आहे, त्यांचं ऋण मी आयुष्यभर विसरू शकत नाही आणि त्यांच्यासाठी मी काही करायला तयार आहे. धन्यवाद.